बांधकाम कामगारांचं पोर्टल ऑनलाईन सिस्टीम आणखीन 6 महिने सुद्धा सुरू होणार नाही असा धोका निर्माण झालेला आहे. कारण प्रत्येक वेळेला ह्या कल्याणकारी मंडळाचे सचिव आणि सत्ताधारी प्रत्यक्षात कामगारांना द्यावी लागणारी रक्कम योजना देऊ नयेत, द्यावे लागू नयेत म्हणून कारस्थान करून हे पोर्टल सारखं बंद पाडतात. आणि त्याचबरोबर फक्त कसलंही व्हेरिफिकेशन न ठेवता भांडी देण्याची तयारी आहे, डबे देण्याची तयारी आहे आणि आता तर विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आहे. हे गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे. सुरुवातीला त्यांनी 4-4 महिने 6-6 महिने आचारसंहितेच्या काळामध्ये सगळं काम बंद केलं आणि अंतर्गत फक्त कंत्राटदारांचं भलं करायचं काम सुरू होतं. त्यामुळे की हे पोर्टल का बंद पडतंय हे समजून घ्या. प्रत्येक वेळेला अशी कारणं टाकायची की कुणाला काहीच समजू नये. आता 13 जुलैला यांनी कट कारस्थान करून 3 GR प्रसिद्ध केलेले आहेत. नवीन योजना लागू करण्याच्या नावाखाली असलेल्या खऱ्या योजना त्यांनी त्या दिवशी बंद केल्या. त्या GR मध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहून टाकलेलं आहे की आम्ही ऑनलाईन पोर्टलमध्ये हे बदललेले जे योजना आहेत त्याची आम्ही दुरुस्ती करतोय, तोपर्यंत हे बंद राहतील आणि कधीपर्यंत बंद राहणार आहेत हे सांगत नाही. अनिश्चित काळापर्यंत बंद राहील असं सांगितलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या योजना त्यांनी रद्द केलेल्या आहेत त्या रद्दच झाल्या, ज्या नवीन योजना केलेल्या आहेत त्या सुद्धा बंदच राहणार आणि अशा पद्धतीने हे सर्व सुरू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा प्रश्न तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि बांधकाम कामगारांना महाराष्ट्रातल्या अत्यंत चीड आणणारा हा प्रकार आहे. या ठिकाणी RCS इन्फोटेक नावाची कंपनी आहे आणि इन्फोटेक इंटरनॅशनल कंपनी आहे. यांना मिळून ते सध्या वर्षाला ऑनलाईन काम करण्यासाठी, कामगारांच्या अर्जासंबंधी काम करण्यासाठी करार करून वर्षाला 120 कोटी रुपये देत आहे. आणि तरी त्यांच्याच ऑनलाईन पोर्टलमध्ये नमूद केलेलं आहे की 33 लाख अर्ज प्रलंबित आहे. म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही कंपन्या नेमलेल्या आहेत ते काय हजामत करतात काय? म्हणजे त्या कंपन्याला हे वर्षाला 120 कोटी रुपये देणार आणि त्या कंपन्यांच्यावर काही कारवाई करणार नाही, त्यांना काही कंडिशन नाही, काही नाही. कारण काय तर या कंपन्या यांना दुप्पट तिप्पट टक्केवारी देत असणार. तर हे खरं कारण आहे. हे जे सगळे अर्ज प्रलंबित आहेत, सगळं मंडळ बंद पडलेलं आहे, याला नुसता या कंपन्याकडूनच खातात असं नाही. या ऑनलाईन कामाच्या कंपन्या झाल्या 33 लाख अर्ज पेंडिंग ठेवून खाणाऱ्या. दुसऱ्या बाजूला भांड्याच्या बाबतीत तसंच आहे, डब्याच्या बाबतीत तसंच आहे, आता गणवेशाबद्दल तसंच आहे. फक्त त्यांना खायला कुठं मिळत नाही की डायरेक्ट योजनेअंतर्गत स्कॉलरशिप इतर जे लाभ आहेत ते कामगारांच्या खात्यावरती रक्कम वर करावी लागते आणि ते मात्र 1 पैसा करायची त्यांची तयारी नाही. अगदी कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस 10,000 रुपये अंतविधीची रक्कम द्यायची असते, 2 लाख रुपये द्यायचे असतात, 5 वर्षे महिन्याला 2,000 द्यायचे असतात. ह्या तिन्ही योजना ठप्प आहे. 2-2 वर्ष झालं तरी सुद्धा अंतविधीची रक्कम मिळालेली नाही. तर हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आता हे दुसऱ्या बाजूला त्यांच्या न कळत त्यांना माहित आहे का नाही माहित नाही, लोकसेवा हक्क हमी कायदा, फार कौतुक त्या कायद्याचं करतात. या कायद्याने काय सांगितलेलं आहे की 9/7/25 ला हा कायदा लागू झालेला आहे, म्हणजे 1 वर्ष झालं. हा कायदा सरकार त्या कायद्यामार्फत असं नागरिकांना हमी देते. 101 योजना सेवा अशा आहेत आणि त्या सेवा ह्या जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत त्याचे अर्ज निकाली निघतील अशी हमी त्यांनी 1 वर्षापूर्वी दिलेली आहे. आणि 1 वर्षापूर्वी हमी देऊन सुद्धा 3 महिन्याच्या पुढचे अर्ज जे आहेत ते 33 लाख आहेत. आणि जर हे मुक्तीमध्ये अर्ज जर अधिकाऱ्यांनी मंजूर केले नाहीत तर त्यांना प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपये दंड आहे आणि कुणालाही ते दंड करायला तयार नाही. खरं म्हणजे यांचं शॉप ऍक्टचं कायदा आहे, याच कामगार विभागामार्फत चालवलं जातं.
शॉप ऍक्ट कायद्याअंतर्गत शॉप ऍक्टचं लायसन्स मिळण्यासाठी जर अर्ज केला आणि जर ते महिन्यामध्ये अधिकाऱ्यांनी मंजूर केला नाही तर तो अर्ज आपोआप मंजूर होतो. म्हणून तुम्ही काय करा की 3 महिन्याच्या पुढचे जे अर्ज आहेत एकतर तुम्ही मंजूर केले म्हणून जाहीर करा आणि त्याचबरोबर हे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्यांच्यावर जे जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. हा आमचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे की बांधकाम कामगारांचे प्रश्न सुटायला त्याच्यामुळे मदत होणार आहे. प्रलंबित अर्ज यांनी सर्व मंजूर केले पाहिजेत. यांची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे, मला सांगा, एआयचा जमाना आहे, इतकं प्रगत सगळं आहे. या कंपनीला एका दिवसामध्ये 32 अर्ज मंजूर होतील ना. यांच्या सिस्टीम मध्ये नवीन योजना घालायला किती वेळ लागतो? चेष्टा करतात का काय? आज इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे आणि हे 2-2 महिने, 3-3 महिने, 4-4 महिने लागतात. यांच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये दुरुस्ती होत नाही म्हणून तुमचं बंद. म्हणजे आता योजना आहे परंतु आम्हाला अर्ज करता येत नाही. अरे यांना शरम वाटली पाहिजे की त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेच्या नावाखाली 50 वर्षाच्या आतील विधवा महिलांना 2 लाख रुपये द्यायचं बंद केलं. त्याच्या विरोधी आता आमच्या हायकोर्टमध्ये केस चालू आहे 19 महिलांची 2016 सालापासून. ती आता सुनावणीला आलेली आहे 10 वर्षानंतर. मग तुम्ही एका बाजूनं आमचा अधिकार काढून घेता आणि काय करायचं मग कामगारांनी जाऊन बँकेत 12 रुपये भरायचे, त्याची पावती यांना म्हणे आणून दाखवायची, म्हणजे मग हे 12 रुपये तुमच्या खात्यावर जमा करणार. त्याच्यासाठी व्हेरिफिकेशन सुद्धा 12 रुपये सोडाच, त्याच्याशिवाय आणि 360 रुपयेचे आहेत अपघाती रकमेचे, ते सुद्धा कामगारांना परवडत नाही. त्याला सुद्धा तुम्ही व्हेरिफिकेशन लावता आणि भांडी द्यायला मात्र व्हेरिफिकेशन नाही. लगेच अर्ज मंजूर झाला की लगेच भांडी हातात आणि मेला तरी तुम्हाला 12 रुपयासाठी सुद्धा मिळणार नाही. काय प्रकार आहे हा? अत्यंत चीड आणणारा आहे. आणि असं असल्यामुळे की या नवीन योजनाबद्दल सामाजिक सुरक्षा संहिता हा नवीन कायदा 4 जे श्रम संहिता आणलेली आहे त्याच्यामध्ये 2 श्रम संहितेमध्ये हा बांधकाम कामगार त्याचे 2 तुकडे करून टाकलेला आहे. आता तो कामगारांचा कायदा बांधकामाचा त्यांनी रद्द केलेला आहे. पण रद्द कुठपर्यंत होणार नाही? जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या 4ही श्रम संहितेबद्दल नियम मंजूर करत नाही तोपर्यंत होणार नाही. मग हे पावसाळी अधिवेशनामध्ये नियम मंजूर करणार असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी सुरुवातीला जे तुम्हाला म्हटलो की हे पावसाळी अधिवेशन होईपर्यंत हे नवीन एकदा 4 श्रमसंहिता लागू झाल्या की आपोआपच मागचे सगळे अर्ज गंगेत बुडणार आहेत. जशी तुकारामाची गाथा बुडवली तसा हा प्रकार आता होणार आहे आणि त्याच्यामुळे ते वाट पाहत आहेत. त्यामुळे आता सावध झालं पाहिजे आणि हे जे यांचं कारस्थान आहे ते हाणून पाडलं पाहिजे. 4 श्रम संहितेच्या नावाखाली खरं म्हणजे सगळ्या कामगार संघटनांची मागणी आहे की हे 4 श्रम संहिता रद्द करा आणि जे जुने असलेले 29 कायदे तुम्ही पूर्ववत चालू ठेवा. जरूर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर कामगार संघटनांना विश्वासात घ्या आणि दुरुस्ती करा. हे मात्र ऐकायला हे तयार नाही. तर त्याच्यामुळे की या विरोधी कामगारांनी आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. या देशातल्या तरुण मुला मुलींनी या भाजप सरकारला धडा शिकवलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे विरोधी पक्षांना जमलं नाही, कामगार संघटना, किसान संघटनांना जमलं नाही, या सरकारने गेल्या 4 वर्षामध्ये प्रत्येक आंदोलन चिरडलेलं आहे, लोकशाही मार्गाने चाललेलं. आणि ज्या वेळेला या देशातला तरुण जेनजी आपलं शिर हातावर घेऊन त्याच्यावर काठी बसते का, दगड बसते का, पेनेट गन बसते याची पर्वा न करता दिल्लीच्या पार्लमेंटवर चाल करून गेल्यानंतर या देशाचं लोकशाहीचं रक्षण आता काही प्रमाणात होत आहे. म्हणून एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपण तीव्र संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून हा जो 13 ऑगस्टचा मुंबईचा आंदोलनाचा दिवस आहे तो आझाद मैदानमध्ये आपण हजारोंच्या संख्येने हजर व्हा. हे आंदोलन सर्व कामगार संघटनेच्या वतीने, फक्त आमच्या कृती समितीच्या वतीने नाही, फक्त आमच्या संघटनेच्या वतीने नाही, की जसं की दिल्लीमध्ये काक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन झालं त्यामध्ये सगळ्या संघटना सहभागी झाल्या, तसंच आपण सगळ्या संघटनांना बरोबर घेऊन हे आंदोलन करायचं आहे. असं आंदोलन केल्याशिवाय त्यांना भीती वाटणार नाही.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत 1 कोटी लोकांनी नोंदणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. 14 कोटी जर लोकसंख्या असेल महाराष्ट्रातली तर 14तल्या एका माणसाने अर्ज केला असा अर्थ होतो. त्याच्या कुटुंबातली आणि 4 माणसं धरली म्हणजे जवळजवळ निम्म्या लोकसंख्येवर परिणाम करणारा हा सरकारचा घातक निर्णय आहे, चेष्टा करणारा आहे. आणि त्यामुळे यांची जी व्होट बँक आहे ती सगळी हलणार आहे. आपण हलवली पाहिजे, त्यांची व्होट बँक गुलथून टाकली पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर आपण शांततामय मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने मुंबईचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी 13 तारखेला या. एकूण आंदोलनासाठी येणारा खर्च, न्यायालयीन केसेससाठी लागणारा खर्च शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्ही आर्थिक मदत सुद्धा करा. आर्थिक मदतीशिवाय संघटना जर का आर्थिकदृष्ट्या भुके कंगाल असतील तर काय उपयोग नाही. या तरुणांना परदेशामधून अनेक देशामधून सुद्धा अन्नाचे फूड पॉकेट्स सगळे मिळत होते, मिळायला पाहिजेत. तर हे आपण लक्षात घेऊन या आंदोलनाची जोरदार तयारी करा. तुम्हाला दिलं जाणारं आंदोलन पाठवण्यात येईल. 2 दिवसामध्ये झूम मीटिंग याच्याबद्दल घेतली जाईल. तर माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर चर्चा करा. व्हॉट्सअपवरही आपल्या मतं मांडा. एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.